नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दृश्यम आणि दृश्यम सारख्या चित्रपटाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी जिओ हॉटस्टारने जबरदस्त असा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आपल्या भेटीला आणलाय, ज्याचं नाव आहे थंडरम. याच्यामध्ये अभिनेते मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात. हेच मोहनलाल सर आहेत ज्यांनी दृश्यम सारखे चित्रपट दिलेत आणि ते अक्षरशः हिंदीमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेत. एवढंच काय, तर भूल सारखे चित्रपट सुद्धा मोहनलाल सरांनीच आपल्याला दिलेत आणि ते हिंदीमध्ये अक्षरशः माइलस्टोन ठरलेत. याच मोहनलाल सरांचा आणखी एक नवा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आलाय आणि तो चित्रपट सध्या जिओ हॉटस्टार वरती जबरदस्त गाजतोय. बघा, मल्याळम चित्रपट सृष्टी आणि मल्याळम चित्रपटामधील असलेला सस्पेन्स थ्रिलर म्हणजे बाप लेवलचा असतो. असा सस्पेन्स थ्रिलर थंडरम या चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय. तर या चित्रपटाची नेमकी कथा कशी आहे आणि मला हा चित्रपट कसा वाटला हे पहिल्यांदा सांगतो. नमस्कार, मी राजभूषारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. बघा, मोहनलाल सरांची प्रमुख भूमिका असलेला थंडरम या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा ते फॅमिली मॅनच्या भूमिकेत आहेत. फॅमिलीसाठी सर्व काही, फॅमिली म्हणजेच सर्व काही. आता या फॅमिलीमध्ये आणखी एक सदस्य आहे, ती म्हणजे त्यांची गाडी, कार आहे त्यांची, टॅक्सी आहे. त्या टॅक्सीला सुद्धा ते आपलं फॅमिली मॅनच मानत असतात आणि प्रचंड जीवापाड ते प्रेम करत असतात. त्या टॅक्सीमध्ये बसणाऱ्या लोकांचे सुद्धा त्यांनी रूल ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये दारू प्यायची नाही, स्मोकिंग करायची नाही आणि एवढंच काय, तर चप्पल घातलेला पाय सुद्धा त्याला लावायचं नाही. प्रचंड प्रेम आहे, व्यवस्थित धुवत वगैरे असतात, अगदी फॅमिली सारखं त्याला सांभाळलेलं असतं. आणि बघा, जवळजवळ 20-25 वर्षापासून ते हे टॅक्सी चालवत असतात आणि पंचक्रोशीमध्ये टॅक्सी आणि मोहनलाल सर जे आहेत ते प्रचंड फेमस असतात. अशाच वेळी एके दिवशी मोहनलाल सरांचा जो मुलगा आहे त्याचे मित्र त्याच्या घरी भेटायला येतात आणि त्यांना सुद्धा प्रचंड त्या टॅक्सीबद्दल कुतूहल असतं. एक दिवशी मोहनलाल सरांची नजर चुकवून त्यांचा मुलगा आणि ते जे काही मित्रमंडळ आहेत ती टॅक्सी घेऊन फरार होतात, म्हणजे ते फिरायला जातात. मोहनलाल सर बघतात, अरे ही तर माझी टॅक्सी आहे. त्यानंतर त्या टॅक्सीचा ते पाठलाग करतात आणि त्या मुलांना ती गाडी थांबवायला सांगतात. आता मोहनलाल सर आपला पाठलाग करतात हे पाहिल्यानंतर मुलं एकदम घाबरतात आणि टॅक्सी फास्ट पळवतात. आता मित्रांनो, ही जी काही टॅक्सी आहे ही टॅक्सी मोहनलाल सरांव्यतिरिक्त जास्त कोणाला चालवता येत नाही अशी त्यांनी ती टॅक्सी बनवलेली असते. आता मुलं घाबरतात. घाबरल्यानंतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो. आता गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ती गाडी गॅरेजला जाते आणि इथंच एक मोठा कांड होतो. आता जो गॅरेजवाला असतो ना, त्या टॅक्सीमध्ये थोडंसं ड्रग्ज सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि पोलीस ती गाडी पकडतात. आता पकडल्यानंतर मोहनलाल सर आटापिटा करत असतात ती गाडी सोडवण्यासाठी. ती गाडी काही सुटत नाही. मग एक दिवशी असं येते की एक वरचा अधिकारी येतो, तो मोहनलाल सरांना ती टॅक्सी देऊन टाकतो. पण दुसरा जो पोलीस असतो ना, ज्यांनी ती गाडी पकडलेली असते, त्याला मात्र प्रचंड राग येतो की का ही गाडी त्याला द्यायची, कारण मोहनलाल सरांनी आदल्या दिवशी डिशूम डिशूम त्यांच्या बरोबर केलेली असते. तर ठीक आहे, ती गाडी सुटते, टॅक्सी सुटते, परंतु पोलीस आहेत ना ते एक अट घालतात की आमचं एक काम आहे, तू आमच्या सोबत चल. आता या पोलिसांनी एक मोठा गेम केलेला असतो. त्या गाडीमध्ये एक लाश ते घेऊन जातात आणि एका जंगलामध्ये पुरतात. खरं तर मोहनलाल सरांना ती लाश न्यायची नसते, कारण त्यांचे एक रूल ठरलेले असतात, परंतु पोलिसांनी खाकी वर्दीतला दम दाखवला. ती लाश मोहनलाल सरांना घेऊन जावी लागते आणि त्यानंतर जो काही सस्पेन्स थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षरशः अंगावरती शहारा येतो. गाडीत टाकलेली ती लाश कोणाची होती आणि ती लाश मिळाल्यानंतर मोहन सर आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये काय बदल होतात हे सगळं जबरदस्तरित्या या चित्रपटामध्ये मांडण्यात आलं आहे. आणि पुन्हा एकदा या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल की खाकीचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो. तुम्ही या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहाल ना, तर अनपेक्षित, म्हणजे तुम्ही सांगाल की दृश्यमचा हा बाप आहे. काय जबरदस्त, काय सस्पेन्स थ्रिलर आहे, जबरदस्त म्हणजे जबरदस्त. या चित्रपटामध्ये सस्पेन्स, थ्रिलर, फॅमिली ड्रामा सगळं काय पाहायला मिळेल. अजून एक तुम्हाला सांगतो की मोहनलाल सरांची ऍक्टिंग जबरदस्त, म्हणजे अक्षरशः मी फॅन झालो मोहनलाल सरांचं. पुन्हा एकदा काय जबरदस्त ऍक्टिंग केली. बाकी सगळ्या कलाकारांची ऍक्टिंग जबरदस्त आहे, पण मोहनलाल सर, यार सर कमाल, एकदम जबरदस्त. तर खूप भारी असा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आपल्या भेटीला आलाय. जिओ हॉटस्टार वरती आहे. तुम्ही हा चित्रपट एकदा नक्कीच पहा. दृश्यम सारखीच तुम्हाला फिलिंग येईल. तर हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला कसा वाटला, आणि जर पाहिला नसेल तर नक्की पहा. धन्यवाद.